नमस्कार प्रेक्षकांनो, तर आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की इंद्राने त्याची शेतजमीन ही विकलेली असते, परंतु आबांना यामधील काही माहिती नसते. आबा घरातले सगळ्यांना घेऊन शेतामध्ये फिरायला आलेले असतात. जसे ते गडतून खाली उतरतात तेव्हा मालती जी आहे ही आबांना म्हणतात की का हो, हे कोण माणसं आहे आपल्या शेतामध्ये आलेले आहेत. तेव्हा जी दोन माणसं आहे ही त्यांच्यामध्ये बोलत असतात की आता इथून इथपर्यंत आपली ही जमीन आहे, ही आपण आपल्या नावावर ट्रान्सफर केलेली आहे. तेवढं तिथे आबा त्यांना जाऊन विचारतात की कोण आहात तुम्ही आणि माझ्या इथे शेतजमिनीवर काय करतात. तेव्हा ते म्हणतात कोण आहात तुम्ही. ते लोक आबांना विचारतात तेव्हा ते म्हणतात की मी आबा महाडिक आहे आणि तुम्ही माझ्या शेतजमिनीवर काय करत आहात, असं ते आबा त्यांना विचारतात. तेव्हा ती लोक म्हणतात की ही जमीन आता तुमची नाही, ही जमीन आता आमची झालेली आहे. आम्ही या जमिनीचा व्यवहार केलेला आहे आणि तुमच्या नावावर सुद्धा आम्ही पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. आता हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि आबांना स्पेशली खूप मोठा धक्का बसतो आणि आबा त्यांना विचारतात की हे काय बोलताय तुम्ही, ही माझी जमीन आहे आणि मी कोणाच्याही नावावर केलेली नाही. तेव्हा ते लोक म्हणतात की आमचा इंद्रजित महाडिकांसोबत व्यवहार झालेला आहे, आम्ही या सर्व जमिनीची जी आहे ही त्यांना पैसे ट्रान्सफर केलेले आहे. आता हे ऐकून खूप मोठा त्यांना धक्का बसतो आणि जे आबा आहे हे आबा त्यांना म्हणतात की माझा जो इंद्र आहे, माझा इंद्र असं करूच शकत नाही. तेव्हा तेवढ्यात इंद्र जो आहे तो मागून येतो आणि आबांना म्हणतो की हो आबा, हे खरं आहे, मी या जमिनीचा व्यवहार केलेला आहे. आता हे ऐकून सगळ्यांसोबत आबांना खूप मोठा धक्का बसतो. त्यांचा बीपी जो आहे हा शूट होण्याच्या याच्यावर असतो. परंतु तेवढ्यात काहीतरी करून त्यांना घरी नेण्याचं, घरी आल्यानंतर जे आबा आहे हे आबा इंद्राला खूप बोलतात. ते आबा जे आहे ते इंद्राला म्हणतात की माझा तुझ्यावरचा सर्व जो विश्वास आहे हा आता उडालेला आहे. तू पहिल्यासारखा राहिलेला नाही, तू खूप बदललेला आहे इंद्रा. तेवढं जी राणी आहे ती राणी तेवढ्यात मागून येते आणि आबांना म्हणतात की माझा इंद्रजित सरांवर पूर्ण विश्वास आहे आणि यामागील ज्याचं षडयंत्र असेल, ज्याचा प्लॅन असेल, तो प्लॅन मी तुमच्या समोर आणेल आणि तो व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीला मी तुमच्यासमोर उभं करेल, असं जी राणी आहे ती आबांना म्हणते. आणि त्यानंतर जी राणी आहे ही राणी वेश बदलून इंद्राच्या ऑफिसमध्ये जाते आणि इंद्राच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर ती त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर सर्व जे डॉक्युमेंट आहे इन्शुरन्सचे ते डॉक्युमेंट चेक करत असते. तेवढं तिच्या संग जो तिचा मित्र आहे गोट्या, हा सुद्धा गेलेला असतो. जो गोट्या आहे या सर्व लोकांना तिथून ऑफिसमधून बाहेर काढतो आणि जी राणी आहे ती इंद्रजित सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे डॉक्युमेंट इथे चेक करत असते. परंतु काय होते की तेवढा तिथे इंद्रा येतो आणि इंद्रा आल्यानंतर परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये खूप मोठी धूळ असते. धूळ असल्यामुळे त्याला काही कळत नाही की हे कोण आहे. परंतु तेवढा राणीचा मोबाईल वाजतो आणि मोबाईलची रिंगटोन वाजल्यानंतर जो इंद्र आहे या इंद्राला पटकन समजते की ही तर राणीच्या मोबाईलची रिंगटोन आहे आणि तेवढ्यात ती राणी जी आहे ही बसण्याच्या याच्यावर असते. वेल या सगळ्या स्टोरीवर आता तुमचं काय मत आहे, पुढे काय होईल, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी माहितीपूर्ण व्हिडिओ लगेच मालिकेची प्रोमो आल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.